ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरो रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने ग्रंथराज दासबोध चिंतन मालिकेअंतर्गत आज आपण चौथ्या दशकातल्या 5व्या समासाचं चिंतन करणार आहोत. अर्चन भक्ती असं या समासाचं नाव आहे. नवविधा भक्ती अंतर्गत हे प्रकरण असल्यामुळे ही 5वी भक्ती आहे. आणि अर्चन करणे याचा अर्थ पूजा करणे असा आहे. माहिती आहे आपल्याला. अर्चन हा संस्कृत शब्द आहे. पूजा करणे देवाची, जी आपण नित्य नियमाने आपण सगळे करीतच असाल करावी. कारण पूजा हे नित्य कर्म मानलंय शास्त्राने बरं का. पूजेशिवाय राहू नये. हिंदू माणसानी, आर्य सनातन वैदिक धर्मातल्या माणसांनी पूजेशिवाय राहू नये. त्याला किती काळ द्यावा वेळेची उपलब्धी पाहून ज्यांनी ज्यांनी ठरवावं, पण पूजा मात्र करावी. नित्य कर्म आहे. पूजा हे नित्य कर्म आहे. काही नैमित्तिक कर्म असतात, नैमित्तिक पूजाही असतात, पण आपल्या घरातल्या देवांची नित्य पूजा उपचारांनी करणं, षोडशोपचार पूजा करणं हे नित्य कर्मात टाकलंय. नित्य कर्म न केलं तर प्रत्यवाय असतो. प्रत्यवाय शब्दाचा अर्थ दोष असा आहे, दोष येतो. संध्याही नित्य कर्म आहे, पूजाही नित्य कर्म आहे, म्हणून आपण ते केलं पाहिजे असं शास्त्राचा आपल्याला आग्रह आहे. रामदास स्वामींनी या समासाचा प्रारंभ असा केलाय, श्रोते हो. फार मोठा समास नाहीये, लहानसा समास आहे, परंतु यामध्ये पूजेचं विधान केलंय स्पष्ट. पूजा केव्हा करावी, कोणाची करावी, कशी करावी, आणि अगदी शेवटचा टप्पा जो आहे पूजा कर्माचा, तो मानस पूजेपर्यंत सुद्धा रामदास स्वामींनी या समासात, लहानशा समासात उल्लेख मानस पूजेचा देखील केलाय रामदास स्वामी शेवटी अगदी समारोपात. पण अगदी स्थूल पूजा म्हणजे आपल्या घरातल्या देवतांची आपण जी पूजा करतो त्या विधीपासून रामदास स्वामींनी प्रारंभ केलाय. या समासाची पहिली ओवी अशी आहे, 5वी भक्ती ते अर्चन, 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे श्रीराम. सोपा अर्थ आहे ओवीचा. रामदास स्वामींच्या सगळ्याच ओव्या फार असं सुबोध असतात हो. काही एखादा शब्द आपल्याला कळत नाही असं होत नाही, पण त्यातला जो मार्मिक भाग असतो तो मात्र आपल्याला समजावूनच घ्यावा लागतो काही अधिकारी जाणकार व्यक्तींकडून. पूजा उपचार, थोडस याचं एक पार्श्वभूमी आपण पाहू. आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये म्हणजे भागवत धर्मामध्ये पूजेचं अपार महत्व आहे. सगळ्या जगतातल्या सर्व धर्मांचा जर विचार केला, आपण तुलना म्हणून नाही करीत हे, पण अत्यंत समृद्ध अशी पूजा, अत्यंत सूक्ष्म मार्मिकतेने बसवलेली पूजा, ज्याला आपण देव म्हणतो, परमात्मा म्हणतो, त्याची आराधना करून, भक्ती करून परमात्म्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे तर ध्येयच आहे. आपण खूपदा याच्या आधी पण दासबोधाच्या अनेक समासांमध्ये ऐकलेलं आहे, आपण ऐकलेलं आहे. धन्य धन्य हा नरदेह हो, येथील अपूर्वता पाहो, जो जो खिजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धी ते श्रीराम. समर्थ बोललेलं नरदेह स्तवनामध्ये. नरदेहात आलेल्या मनुष्यानंतर त्याचं ध्येय परमात्मा आहे. परमात्मा प्राप्तीच्या अनेक मार्गांपैकी भक्ती हा एक मार्ग आहे, साधन आहे. कर्म, उपासना, ज्ञान, त्रिकांड वेद प्रमाण दासबोधातली ओवी आहे. मग भक्तीच्या अंगाने जाताना ज्या मूळ श्लोकाचा आधार घेऊन या समासात विवेचन आहे रामदास स्वामींच्या द्वारे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम
आता अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन, नवभक्ती पायऱ्या म्हणा किंवा स्वतंत्र म्हणा, ते विवेचन आपण ऐकलं आहे. आपण थोडीशी याची प्रस्तावना बघू. अर्चन भक्ती जशी या समासात सांगितली आहे तिचं विवरण आपण पाहणार आहोत. पण मी मगाशी बोललो आपल्याला, संपूर्ण विश्वाचा जर विचार केला तर आर्य सनातन धर्माने पूजेचा जितका सूक्ष्म विचार केला आहे, आर्य सनातन धर्माने केला म्हणजे इथे होऊन गेलेल्या आचार्यांनी, इथे होऊन गेलेल्या अध्वर्यांनी, व्यास वाल्मिकी, श्रीमद आद्य शंकराचार्य किंवा संतांनी जेवढा विचार केला पूजा ह्या उपचाराविषयी, आपल्याला दिसताना पूजा असा स्थूल उपचार दिसतो की एखादा मनुष्य घरात बसलाय, देवाला काही पाण्याने अभिषेक करतोय, दूध घालतोय, हार वाहतोय, काही नैवेद्य करतोय, झाली पूजा. देव स्वच्छ करणं म्हणजे पूजा. एवढा पूजेचा सुख अगदी स्थूल अर्थ नाही. ही सगळी सृष्टी ही परमात्ममय आहे, सगळी सृष्टी. पण सगळ्या सृष्टीमध्ये आम्हाला भगवंत आहे ठासून भरला आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधः कस्य सिद्धनम, अशी ईशावास्य श्रुती आहे. सगळ्या सृष्टीत परमात्मा कणाकणात आहे. आपण नेहमी वाक्य ऐकतोय, तो व्यापक आहे, तो सगळ्या प्राणीमात्रांमध्ये आहे, सगळ्या भूतांमध्ये आहे. यच्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रियते पिवा अंतर बहिष्य तत्सर्वं व्याप्य नारायण स्थित, अशी नारायण उपनिषदाची श्रुती आहे. नारायण उपनिषद नावाचे एक छोटस उपनिषद आहे. उपनिषदांचा विषयच आहे की प्राणी मात्राला हे समजावून देणं की सगळ्या सृष्टीत परमात्मा आहे आणि परमात्मा पूजनीय आहे. परमात्मा पूजनीय आहे कारण तो अत्यंत मोठा आहे, श्रेष्ठ आहे. सगळ्या जगात मोठा पदार्थ, सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठी वस्तू हे परमात्माच आहे. मग त्याला जर आम्ही आमच्या मनुष्य जन्मात येऊन ओळखलं नाही तर रामदास स्वामी त्याला पापी म्हणतात. जेणे जन्मास घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले, तयास नाही ओळखले तो पतित श्रीराम, अशी व्याख्या केली आहे दासबोधामध्येच. मग परमात्मा स्वरूपाची, देवाची ह्या जीवानी मनुष्य देहात आल्यानंतर ओळख करून घेणं त्याचं जर ध्येय आहे तर त्यासाठी हे सगळे मार्गशास्त्राने सांगितले. श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या काळापासून किंबहुना आधीपासून आपण सध्या जशी पूजा करतो ही फार विकसित झाली. पण मगाशी आपल्याला बोललो ना, आर्य सनातन धर्मामध्ये फक्त आपल्या देवघरातल्या देवांची पूजा एवढं स्वरूप नाही आहे, ते एक रूप आहे, ते एक स्वरूप आहे. कारण ओवी काय आहे, पाचवी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. आणि आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये परमेश्वराच्या या अत्यंत अत्यंत व्यापक स्वरूपाविषयी विचार करून इथे सगळंच पूजनीय मानलंय. थोडस पूजेचं निरूपण ऐकतोय अर्चन भक्तीचं आपण. मी आपल्याला प्रयोग म्हणून नाही, गोष्ट म्हणून नाही, प्रवचन संपल्यानंतर सर्वांनी एकदा किंवा कालनिर्णय आपल्याकडे असताना भिंतीवरती वाचावं. पंचांग म्हणत नाही मी, पुष्कांकडे नसतं कारण, पण असेल तर बघावं. रोजच काहीतरी पूजन आहे, रोज पूजन आहे. इथे मृत्तिका पूजन सुद्धा आहे, म्हणजे मातीची पूजा आहे. इथे पाण्याची पूजा आहे. नदी पाठी आपण गेलो, सागर किनारी गेलो तर नदीची किंवा सागराची पूजा करावी लागते, करावी, कारण ते पंचमहाभूतांपैकी आहे. सूर्याची पूजा आहे आपल्या संस्कृतीमध्ये, चंद्राची पूजा आहे, वृक्षांची आहे, तुळस आहे, बेल आहे, औदुंबर आहे. या इथं अत्यंत पवित्र वृक्ष बांधले त्यांची पूजा आहे. नद्यांची, पर्वतांची, वृक्षांची, प्राण्यांची, अगदी नागाची पूजा करतो ना आपण. सगळंच पूजनीय आहे इथे. इथे आम्ही काही विद्वानांचे सत्कार करतो, तशा ओव्याच्या या समासामध्ये देव ब्राह्मण अग्निपूजन, साधू संत अतिथ पूजन, महानुभाव गायत्री पूजन, या नाव पाचवी भक्ती श्रीराम, धातुपाषाण मृत्तिका पूजन, चित्रलेप, सत्पात्र पूजन, आपले गृहीचे देवार्चन, या नाव पाचवी भक्ती श्रीराम. या समासामध्ये रामदास स्वामींनी एक मोठीच्या मोठी यादी दिलेली आहे. जे संध्येतली 24 नाव आहेत ना, केशव, माधव, नरसिंह मूर्ती वगैरे सगळी नाव आहेत, 24 आहे. इतक्या व्यापकतेने ह्या स्थूल सृष्टीमध्ये असलेल्या
सगळ्या पदार्थांचं पूजन करायला शिकायचंय, पण ते आपल्याला तसं एकदम शक्य होत नाही. पण वेळेत प्रसंगी, दिनप्रसंगी वैदिक धर्मामध्ये हे सगळं पूजनीय आहे. आई वडिलांचंही पूजन सांगितलंय करायला. रोज पूजन करायचं, वंदन करायचं, आणि पूजाच आहे ती. पूजन करायचं, वृद्धांचं पूजन करायचं. हो, इतकं कशाला, आमच्या इथे सरस्वती पूजन ही पंचांगात तिथी असते. आम्ही विद्येची, जिथून विद्या ग्रहण करतो असे अनेक ग्रंथ असतात, जसं दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, उपनिषद आहे, गीता आहे. या ग्रंथांचंही पूजन, ती पूजाच आहे. रोज माणसं करू शकणार नाही, विसरतील म्हणून पंचांगात सरस्वती पूजन लिहिलं असतं. भगवंतांचे जितके अवतार त्यांचं पूजन आहे. रामाचं पूजन, कृष्णाचं पूजन, नरसिंहाचं पूजन, दत्तांचं पूजन, त्या त्या उत्सव प्रसंगी. मंदिर असेल तर रोजच आहे, पण ज्याच्याकडे मंदिर नाही त्याला पूजा तर दत्ताची मनाने करायची आहे, तर मग त्या त्या उत्सवात तरी ती करणीय आहे. त्या त्या उत्सवात ती करणीय आहे. आणि म्हणून 12ही महिने आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये, म्हणून म्हटलं काल निर्णय आपण थोडस बघावं. काल निर्णयामध्ये फार क्वचित असा दिवस येतो किंवा काळ किंवा ऋतू येतो की आम्हाला पूजनाची संधी नाही आहे. अतिथी येतात, विद्वत जन घरी येतात, यज्ञाकडे आम्ही जातो. यज्ञ ज्या ठिकाणी सुरू आहे, यज्ञाचे ऋत्विज आचार्य हे तर पूजनीय आहेतच, पण यज्ञ देवता प्रगट आहे, ती पण पूजनीय आहे. मी सगळं जे आपल्याशी बोलतोय ना, हे याचा एक भगवद्गीतेत भगवंतांनी निर्देश केलाय की अर्जुना, हे सगळी माझेच रूप आहे. यद्यत विभूती मत्सत्वम श्री मधुर्जितमेव वा तत्तदेवा वगच्छत्वम मम तेजांश संभवम. 10व्या अध्यायाचा समारोप होतो इथे भगवद्गीतेच्या. आणि इथपर्यंत भगवान म्हणाले सगळ्या माझ्याच विभूती आहेत. आणि तुला काय सांगू अर्जुना, इतक्या विभूती आहेत माझ्या. यद्यत विभूती मत्सत्व म्हटल्यानंतर अथवा पुढचा श्लोक आणि 10व्या अध्यायाचा समारोपीय श्लोक आहे भगवद्गीतेच्या. अथवा बहुनयतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत. ही सगळी सृष्टी माझ्या एका अंशावर धारण केलेली. याचा अर्थ सगळ्या सृष्टीची पूजा करायला पाहिजे असा आहे, पण रोज आपण नाही करू शकत. रामदास स्वामींना उपमा देताना उद्धव सुतांनी एक अष्टक लिहिलंय श्रोते हो. त्यामध्ये कोणी कोणी कोणत्या भक्तीचे अधिकारी होऊन त्यांनी त्या भक्तीच्या अंतिम टोकाला जे झोंबले याची यादी आहे. रामदास स्वामींना उपमा दिली आहे. त्यामध्ये जो अर्चन भक्तीसाठी पुराण ग्रंथांमध्ये प्रसिद्ध असलेला राजा आहे पृथू. श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदात याची कथा सविस्तरपणे येते. हा प्रियव्रत राजाच्या वंशामधला आहे पृथू. पृथू सारिखा अर्चनी वाटत आहे, खरा अक्रूराच्या समवंदित आहे वगैरे पुढे आहे. अक्रूराची वंदन भक्तीसाठी उपमा दिली आहे. पण पृथ्वीराजा हा पूजक होता. सर्वश्रेष्ठ पूजक आतापर्यंतचा पृथ्वीराजा मानलाय. पण पृथ्वीराजाने जी उपासना केलेली आहे ही पंचमहाभूतांची पूजा केली आहे. सामान्य माणूस आपल्यासारखाच असतो, याने सुद्धा स्थूल पूजनी प्रारंभ स्थूल पूजनी करून केव्हा तरी एकदा त्याच्या स्थूल वपुला भगवंतांच्या पूजनाला आपल्या हृदयात घ्यावं. श्रीमद भागवतात पुन्हा 5वा स्कंद समाप्त करताना असं वर्णन आहे, स्थूलम वपुस सर्व सकल जीव निकाय धाम. हा सगळा जो दृश्य पसारा आपल्याला डोळ्यांनी दिसतो ना, भूद्वीप वर्ष दद्रिनभ समुद्र, असा शेवटचा श्लोक आहे 5व्या स्कंधामध्ये. भूद्वीप वर्षद दद्रिनिभ समुद्र, हे सगळं समुद्र, जमीन, आकाश, ख पण नाव आहे त्याच्यात, हे सगळं परमेश्वराची स्वरूप आहेत. पंचमहाभूतांचं नाव आहे त्याच्यात. आणि शेवटी समारोपाला व्यास महर्षींनी जी ओळ वापरली, लिहिली, स्थूलम वपू सकल जीव निकाय धाम. हे भगवंतांचं स्थूल रूप आहे. भगवंतांचं असल्यामुळे ते पूजनीय आहे. आणि आमच्या इतकी विशालता, इतका सूक्ष्म विशाल दृष्टिकोन, फार तुलनेने बोलू नये, पण इतका व्यापक दृष्टिकोन अन्य कुठेही घेतलेला नाही हो. तो आर्य सनातन वैदिक धर्मातच घेतलेला आहे. म्हणून पूजेचं जे विधान आर्य सनातन वैदिक धर्मामध्ये इतक्या विशालतेने, व्यापकतेने, सर्व आचार्यांनी सर्व धर्म ग्रंथांमध्ये जे गायले आहे, रामायणातही आहे, भागवतातही आहे. अहो भागवतात तर भगवान उद्धवाला पूजा कशी करावी स्वतः शिकवतात. आणि रामायणामध्ये
प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला शिकवतात असं वर्णन आहे की पूजा कशी करावी, त्याच्या स्वरूपाची. स्थूल भगवंतांच्या स्थूल रूपांपासून वर्णन करून आपले गृहीचे देवतार्चन, आपले गृहीचे देवतार्चन याच नाव पाचवी भक्ती श्रीराम या समासात ओवी आली ना, तिथून प्रारंभ आहे. अगदी सुपारीचा गणपती करून ठेवण्यापासून कल्पनेनेच आहे तो, तिथून प्रारंभ आहे. पण हे एकंदर पूजेचं स्वरूप आहे. स्थूल स्वरूपातल्या आपल्या घरातल्या देवघरातल्या लहान लहान मूर्तींना त्या प्राणप्रतिष्ठित केलेल्या असतात आपल्या पूर्वजांनी केव्हा तरी, किंवा आपण काही विकत घेतले असतील. कुणाचे आपण देवघर बघा, ते हळूहळू समृद्ध होत जातं. कुठे गेलं की एक देव आणतं आपण. खूप वाढतं पुढे. ते स्थूल रूप आहे. गणपतीचं स्थूल रूप सुपारी आहे. शिवाचं स्थूल रूप एक लहानशी पिंडी असते प्रत्येकाच्याकडे. विष्णूंचं एक स्थूल रूप शालिग्राम आहे. जगदंबेचा टाक किंवा मग गौर असते, जी माहेरून स्त्रियांना मिळते. मंगळागौर जिला म्हणतात, पंचगौरी म्हणतात, ती असते. शंख घंटा हे देव मानले आहेत हो. आणि स्थूल पूजा हे तिचं स्वरूप. प्रारंभ अगदी स्थूल पूजेने आपल्या घरच्या देवतांच्या, त्यालाही रामदास स्वामींनी पूजा म्हटलं. आपुले गृहीचे देवतार्चन या नाव पाचवी भक्ती श्रीराम. पण तिथून प्रारंभ होऊन भगवंतांच्या विराट स्वरूपाची, विश्वस्वरूपाची, विश्वरूप दर्शन आहे ना 11वा अध्याय, अर्जुनाला विश्वरूपाची पूजा करायला भगवंताने शिकवलंय. आणि विराट पुरुषाची पूजा आणि उपासना करायला आम्हाला पुरुष सूक्ताने शिकवलंय. हरि ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्र, ही विराट पुरुषाची उपासना आहे. 16 वृक्षांनी ती आहे, 16 मंत्रांनी आहे. आणि म्हणून पूजेचा उपचार जरी स्थूल रूपात असला तरी तो कसा करावा, केव्हा करावा, किती करावा, यासाठी श्रीमद आद्य शंकराचार्य आर्य सनातन वैदिक धर्माला खूप प्रमाण आहे. त्यांनी ही पूजा सुरू केली. कारण श्रीमद आद्य शंकराचार्यांचा जो काळ आहे, श्रोते, काळ म्हणजे त्यांचा कालावधी जीवनाचा 8व्या शतकाचा आहे, उत्तरार्धातला. 788 ते 820 असं 32 वर्ष आचार्यांना आयुष्य आहे. आणि त्या काळामध्ये आचार्यांनी जे अनेक महान कार्य केले, ती कार्य आपल्याला सध्या बोलायचं काही गरज नाही, कारण इतर सगळ्या धर्मियांचा, बौद्ध, जैन, कापालिक इत्यादीचा पराभव करून आर्य सनातन वैदिक धर्माचं त्यांनी खूप मंडन केलं. इतरांचं खंडन करून प्रभावीपणे वाक्चातुर्याने, ज्ञान अंगानेच ते त्यांचा अवतार आहे. परंतु सध्या आपण ज्या विषयावर बोलत आहोत, सध्या आपण ज्या प्रकारची पूजा करीत आहोत, सध्या आपल्याला जेवढी पूजा शास्त्रावरची पुस्तकं उपलब्ध आहेत, विकत मिळतात. पूजा मार्ग प्रदीप पुष्कळ आहेत, त्या त्या प्रांतात त्या त्या आचार्यांनी काढलेली आहेत, किंवा त्यातले जे एक्सपर्ट आहेत पूजा शास्त्रातले, संस्कृत वाङ्मयामध्ये सगळं संस्कृतमध्ये आहे. म्हणून त्याचे जे विद्वान आहेत, पुराणिक आहेत, आचार्य आहेत, पौरोहित्य करणारे आहेत, गुरुजी आहेत, शास्त्री आहेत, पंडित आहेत, विद्वान आहेत, या सर्वांनी त्या त्या प्रांतामध्ये पूजा विधी आणि उपचार कसा असावा याचं खूप शास्त्रोक्त वर्णन केलंय. इतकं एक साधारण प्रास्ताविक झाल्यानंतर या समासामध्ये रामदास स्वामींनी जी पहिली ओवी वापरली आहे तिचा थोडा विचार करू, म्हणजे आपल्याला नीट दिग्दर्शन मिळतं पूजा कशी करावी. 5वी भक्ती ते अर्चन, पहिलीच ओवी. दुसरी ओवी आहे 5वी भक्ती ते अर्चन. अर्चन म्हणजे देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. या पहिल्या ओवीमध्ये सर्वात महत्वाचा शब्द शास्त्रोक्त आहे. कारण कसं आहे माहितीये का, साधारणपणे आपण सगळे जे पूजा करणारी मंडळी आहोत, मी सर्वांना नाही म्हणत, काही काही जाणकार असतील या श्रोत्यांमध्ये, काही विद्वान असतील, काही गुरुजी हे प्रवचन ऐकतील, त्यांच्याविषयी नाही बोलणं चाललंय. पण साधारणपणे एखाद्याला जर पूजा करायची इच्छा झाली, किंवा वडिलांनी म्हटलं मी आता थकलोय, तू पूजा कर, असं होतं कुठे कुठे, की वडिलांचा वृद्धापकाळ येतो आणि ते आपल्या पुत्राला किंवा नातवाला म्हणतात तू आता पूजा कर बा, मला बसणं होत नाही इत्यादी. मग तो मुलगा किंवा नातू किंवा घरातला अजून कोणी, त्या युवा वर्गातला कोणी पूजा करायला लागतो. तो करतो पूजा, वडिलांची पाहिली असते, आजोबांची पाहिली असते.
शेजारी कुठे गेला तिथे आजोबा एखादी पूजा करतात ती पाहिलेली असते. प्रत्येकाचा पूजेचा वेगळा वेगळा प्रकार असू शकतो. कारण कोणी शास्त्रोक्त शिकलं असेलच असं सांगता नाही येत. पण समर्थांनी पहिल्या ओळीत जो शब्द वापरला आहे, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे आणि ते शास्त्रोक्त पूजा विधान श्रीमद आद्य शंकराचार्यांनी फ्रेम केलंय, बसवलेलं आहे. भगवंतांचे पूजा करण्याचे 2 प्रकार आचार्यांनी केले आहेत. एक षोडशोपचार पूजा. षोडश उपचार म्हणजे 16 उपचारांची पूजा. ज्यामध्ये आवाहन हे पहिलं मानलेलं आहे. आपण त्या इतक्या सगळ्यांविषयी सविस्तरपणे या 1 तासाच्या प्रवचनात माहिती नाही घेऊ शकत. ती आपण घ्यावी. पण पहिला उपचार हा आवाहन आहे. म्हणजे देवाला पूजेसाठी बोलावणं. त्याविषयी आपण बोलू नंतर थोड्या वेळाने. एखाद्या तरी उपचारावर सविस्तर बोलू आपण. पण शास्त्रोक्त पूजा विधान केलं पाहिजे आग्रह आहे. म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्यांनी इतर कार्याच्या बरोबर त्या काळात समाजामध्ये अशी एक खूप घालमेल होती, की आम्ही नेमकी पूजा कशाची करावी? आम्ही काय करावं? कोणी कशाची करावी? मतामतांचा गलबला, कोणी न पुसे कोणाला. जो जय मते पडला तयाशी तेच श्रेष्ठ श्रीराम, समर्थांची दासबोधात ओवी आहे. जो जय मती गुंतला त्याला तेच खरं वाटतं. म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्यांनी पंचदेवतांची एक आखणी केली आणि या पंचदेवतांना स्मरून त्याच्या अंतर्गत सगळ्याच देवता येतात. म्हणून आमच्या इथे पूजा उपचार जे संपूर्ण भारतवर्षामध्ये अमुक अमुक देवता त्याला मुख्य मानायचं आणि त्या 5 देवता कोणत्या? श्रीमद आद्य शंकराचार्यांनी पूजेसाठी एकत्रित केलेल्या या 5च्या भोवती पूजेचा उपचार आहे. कुलदेवता प्रत्येकाची वेगळी असेल, ती ह्या 5 पैकी कोणाचा तरी अवतार असेल किंवा प्रत्यक्ष ती असेल. उदाहरणार्थ या 5 देवता ज्या आचार्यांनी सांगितलेल्या आहेत ना, त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आचार्यांनी श्री विष्णू ही देवता मानली. मग भगवान शंकर ही देवता आहे. त्यानंतर गणपती ही देवता आहे. 5 मधल्या बरं का. त्यानंतर भगवान सूर्यनारायण आहे आणि त्यानंतर जगदंबा म्हणजे देवीचं रूप आहे. म्हणून पूजेचे उपचार प्रारंभ करताना बोलू आपण, तो मुद्दा नंतर खरं येईल. या 5 जणांचं ध्यान करावं लागतं. आणि जसं आमचं वैयक्तिक मी आपल्याशी जो बोलतो आहे, आमच्या इथलं कुलदैवत बालाजी आहे. म्हणून आम्ही श्री महाविष्णू प्रमुख देवता असं म्हणतो. ज्याकडे जगदंबा देवता त्यांनी जगदंबा प्रमुख देवता असं म्हणायचं. ती प्रमुख. पण पंचायतन पूजा आचार्यांनी संपूर्ण भारतवर्षात रूढ केली आणि आजही तीच प्रचलित आहे. आजही तीच प्रचलित आहे. प्रत्येकाच्या कुलदैवतेप्रमाणे ते नाव बदलेल, संकल्प बदलेल, परंतु ही केली आचार्यांनी षोडशोपचार पूजेची आखणी, की जेणेकरून प्रत्येकाला एक शास्त्रोक्त पूजा विधान घडेल आणि त्यामुळं पूजेचं एकंदर जे फल आहे ते प्रत्येक पूजकाला मिळेल. पूजेचं काय फल आहे आपण त्या मुद्द्यावर येऊ नंतर. आधी पूजेचं स्वरूप आपण समजून घेतो. स्वरूप काय? पूजा कशी करावी आणि पूजेचं फल काय? म्हणजे पूजेचं स्वरूप, पूजेची बाह्यक्रिया आणि अंतरंगातली क्रिया एकत्र दोन्ही येतील, ते क्रियेमध्ये येईल आणि मग त्याचं फल येईल. सध्या आपण स्वरूपाचा विचार करतो. ज्याप्रमाणे आचार्यांनी पंचदेवता प्रमुख मानल्या आणि त्याद्वारे षोडशोपचार पूजा बसवली आपल्या कुलदेवतेची, त्याचप्रमाणे पंचोपचार पूजा नावाची एक पूजा आहे. पंचोपचारांची सहसा अशी प्रथा आहे की एकदा सकाळी षोडशोपचार पूजा झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा देवाजवळ दिवा लावल्यानंतर काही माणसं देवाची उपासना पूजा करतात. पण तेव्हा पुन्हा अभिषेक नाही सांगितलाय, तेव्हा पंच उपचार सांगितले. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे ते 5 उपचार आहेत. हे 16 उपचारात आहेतच. पण सकाळी सगळ्यात वेगळं जे आहे ते स्नान अभिषेक आहे. त्या अभिषेकांमध्ये त्याला पंचामृत स्नान वगैरे सगळं झालं. पण सायंकाळच्या पूजेमध्ये अभिषेक नाहीये मुळात. बाकी गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे षोडशोपचार पूजेमधले 5 मुख्य विधी घेऊन पंचोपचारांची पूजा केलेली आहे. असं हे पूजेचं स्वरूप आहे. पूजा कोणी करावी? सगळ्यांनी करावी. विशेषतः घरात देव नाही अशी व्यक्ती सहसा हिंदू समाजात मिळत नाही. आपण भक्ती कशी आहे पूजा या अंगाने विचार करणार आहोत बरं का. कारण हे अर्चना भक्ती निरूपण सुरू आहे आपलं.
ती भक्ती झाली पाहिजे. आणि म्हणून ती भक्ती कशी ठरेल यासाठी पूजेचं स्वरूप जे आहे, मी पूजा करणार आहे, स्थूल रूपातल्या देवतांची करणार आहे, मूर्ती आहे. समर्थांनी वर्णन केलंय, धातू पाषाण मृत्तिका पूजन, चित्रलेप, सत्पात्र पूजन वगैरे पुष्कळ असतात. धातूच्या असतात, पाषाणाच्या असतात, लाकडाच्या असतात. आणि कधी कधी नैमित्तिक पूजेमध्ये आम्हाला अं, मातीचे करावे लागतात. गणपती पूजन आहे, हरतालिका पूजन आहे, अशी पुष्कळ व्रत आहेत. आमच्या इथे गोकुळ नावाचा एक उपचार आहे. काही घरांमध्ये आहे, वराडामध्ये, विदर्भामध्ये. म्हणजे गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये भगवंतांच्या सर्व लीला गोकुळात झाल्या तर गोकुळ तयार करायचं. त्याच्यात गाय करायची, बैल करायचे, वसुदेव देवकी करायचे, कृष्ण करायचा, पूतना करायची, वेस करायची, कावळा करायचा, असं पुष्कळ आहे ते. त्याचंही पूजन करायचं, पण हे मृत्तिकेचं आहे. आणि त्याचं पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जनही आहे. कोणत्याही पार्थिवाच्या मृत्तिकेच्या देवाची पूजा केल्यानंतर त्याला विसर्जन आहे हो. नदी पात्रात टाका, आपल्या घरातल्या तुळशीच्या जवळ ठेवा, पण त्याला विसर्जन आहे. पण ज्या धातूंच्या मूर्ती आपल्या इथे कुळाचाराप्रमाणे पूर्वजांपासून आलेल्या आहेत, त्याला विसर्जन नाही. ते नित्य पूजेचे देव आहेत. आणि पूजेचा षोडशोपचार पूजेमधला सर्वात महत्वाचा उपचार जो आहे, तो देवाला अभिषेक करणं आहे. आणि मग त्याचा तीर्थ प्रसाद इत्यादी घेणं पूजकांनी आणि घरातल्या सर्वांनी, यांनी पूजेचा विधी संपन्न होतो. आपण फलापर्यंत नंतर जाऊ, परंतु पूजा करताना आता आपण कल्पना करू, आपले गृहीचे देवतार्चन या नाव पाचवी भक्ती शिरा. आता प्रत्यक्ष मला पूजेला बसायचं आहे. दोन प्रकारे पूजा आहे हो. म्हणजे षोडशोपचार पूजाच कल्पना करूया आपण, की आपण सकाळी घरात स्नान करून, अर्थात कारण स्नान ही नित्य कर्म सांगितलं आहे. आम्हाला असं 8-8 दिवसांनी स्नान नाही सांगितलं आमच्या इथे. नित्य आहे, स्नानही नित्य आहे, संध्या कर्म नित्य आहे, तर्पण नित्य आहे, मार्जन नित्य आहे, देवपूजा नित्य आहे. हे नित्य करण्याची विधी आहे. ते शुचिर्भूत होऊन म्हणू आपण, शुचिर्भूत होऊन देवपूजेला बसायचं. आणि पूजेचा एक दोन नियम आहेत पूजेचे. नियम याचा अर्थ असं काही आचार्याने ते लिहिलेच आहेत, सर्व धर्मग्रंथांमध्ये आहेत. शुचिर्भूतून बसावं हा पहिला नियम म्हणण्यापेक्षा पहिली अटच आहे. दुसरी अट आहे, पूजा करताना पूजकाच्या मनामध्ये देवाविषयी अत्यंत भाव उत्कट असावा. म्हणजे प्रेम असावं. भाव शब्दाचे बरेच अर्थपैकी एक प्रेमही आहे. प्रेम शब्दाचा अर्थ आवड असाही आहे. आणि भाव शब्दाचा खरा अर्थ भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव असावी. भूभवती, भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव की परमात्मा आहेच. मी या सुपारीची पूजा करतोय ना, मी कल्पना केली आहे की या सुपारीत गणपती आहे, सुप्रतिष्ठित नसतो, किंवा गणेश देवता आहे, तिचं मूळ स्वरूपात जी आहे ती या सुपारीत काही वेळ आलेली आहे. आवाहनात ते येणारच आहे. म्हणून पूजेसाठी सर्वात महत्वाची गोष्ट भाव ही आहे. अंतःकरणामध्ये देवाच्या अस्तित्वाची भावनाच पाहिजे, याला भाव म्हणतात. आणि भाव हा पूजेसाठी मुख्य पदार्थ आहे. आणि मुख्य पदार्थ जेव्हा नसेल ना, तेव्हा जे क्रिया करून आपल्याला साध्य करायचं ते होत नाही साध्य. उदाहरण, कोजागिरीचा दिवस आहे आणि काही 10-20 मित्रांनी ठरवलं की आपल्याला आज रात्री दूध आटवायचं. खूप चांगलं करूया, चंद्र प्रकाशात ठेवूया आणि घेऊया, घडलेली गोष्ट सांगतोय. आणि काही कामांची वाटणी केली मित्रांनी की कोजागिरीला रात्री गच्चीवरती जाऊन दूध प्राशन करायचं वगैरे वगैरे. आणि काही वाटणी केली आणि आता जमले शेवटी 11 वाजता की आता दूध तापायला ठेवायचं. चूल मांडली, लाकडं मांडली, अग्नी प्रज्वलित केला, साहित्य सगळं जमा केलंय, ते निवडलं. जे त्या आटलेल्या दुधात किंवा बासुंदीत टाकायला लागतं ना दुधाच्या, ते सगळं आणलं. किसमिस आणले, काजू आणले, चारोळी आणली, कोणी विलायची टाकतात ते आणली. म्हणजे हा सुकामेवा सगळा नीट करून ठेवला. चूल प्रज्वलित आहे, भांड आणलेलं आहे, सगळे तयार आहेत. आणि ज्याच्याकडे ते काम दिलं होतं की तू 25 लिटर दूध आण, म्हणून मला सांगितलं होतं, मी तर विसरलो, आणलंच नाही. आता 11:30 वाजता कोणत्या डेअऱ्या उघड्या राहणार आहे? मला आठवलेलं दूध प्यायचं आहे, सगळी सामग्री आहे, सहकारी सामग्री म्हणतात त्याला.
पण आटवलेल्या दुधासाठी प्रमुख सामग्री दूध हेच आहे. आणि दूधच नसेल तर कशाचं दूध आटतंय आणि कशाचं कोजागिरीचं दूध प्यायला मिळेल आहे. म्हणून ज्या पदार्थाशिवाय मुख्य पदार्थाची सिद्धी होत नाही, ज्याच्या अभावाने मुख्य सिद्धी होत नाही, तो मुख्य पदार्थ आणि घटक असतो. श्रोते हो, अर्चन भक्तीच्या अंगाने आपण बोलतो आहोत. आता पूजेचं आपण क्रिया पाहणारच आहोत. पण पूजेसाठी दोन नियम आणि अटी ज्या आचार्यांनी सांगून ठेवल्या आहेत आणि या सहज आपल्या अनुभवाचा विषय आहे. शुचिर्भूतपणा आणि अंतःकरणात परमात्म्याच्या असणेपणाची जाणीव, त्याला भाव म्हणतात. अखंड अंतःकरणामध्ये जर भगवंतांच्या असणेपणाची जाणीव एखाद्या साधकाच्या मनात निर्माण झाली, जी संतांच्या सद्गुरूंच्या अखंड मनात असते, त्याला निष्ठा म्हणतात. आणि अशा भावाला मग निष्ठावंत भाव म्हणतात. परमात्म्याच्या अस्तित्वाची जाणीव, भाव, अखंड अंतःकरणात असलेले निष्ठा, म्हणून निष्ठावंत भाव भक्तांचा सधर्म आपण अर्चन भक्तीच्या अंगाने पाहतो. पूजेसाठी सर्वात आवश्यक द्रव्य, पदार्थ, भाव हे आहे. जबरदस्ती नाही. पुष्कळदा असं होतं की एखाद्या पूजकाच्या मनातच नसते पूजा करायची. घडलेला प्रसंग बोलतोय, काल्पनिक नाही. एका घरी गेलो, एक आमचे मित्र ते पूजा करत होते. म्हणलं का हो? एरवी सहसा वहिनी साहेब करायच्या पूजा, त्या गावाला गेल्या. मी म्हटलं का हो, तुम्ही आज पूजेला बसले? घडलेला प्रसंग आहे बरं का. असं आपल्या जीवनात आपण पाहत असाल. अरे पण ही गावाला गेली ना आज. बरं म्हटलं मग आता गावाला गेली, मला सांगून गेले की पूजा करा. मग काय थोड्या वेळ स्नान केलं आणि काढतो आता सगळे हे गोटे मलाच धुवावे लागतील आता. गोटे, ही काय भावना नाही, ही जबरदस्तीची पूजा. तरी करतोय, मनात भाव नाही, जबरदस्तीने करतोय, दाखवण्याकरता करतोय, अशा वृत्तीला ढोंग म्हणतात. आणि ढोंग जर अंतःकरणात पूजेविषयी असेल ना, कोणत्याही भक्तीच्या क्रियेविषयी असेल ना, अंतःकरणात ढोंग, तर परमात्मा कसा प्रसन्न होईल? पूजेने परमात्मा प्रसन्न होतो असं फल पुढे आपण ऐकणार आहे. म्हणून अंतःकरणात भाव असणं, भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव असणं, आणि आता मी प्रत्यक्ष भगवंतांचं पूजन करतो आहे. खूप उच्च प्रतीचे साधक असतात बरं का. पूजा करताना कधी कोणाच्या घरी जावं कधी, त्यामुळे कोणाच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी काय जाणीव आहे, भाव किती उत्कट आहे, हे थोडस दिग्दर्शन होतं. नेमका त्याच्या मनात काय भाव आहे आपण नाही ओळखू शकत. कोणीही कोणाच्या अंतःकरणातला भाव कधीच ओळखू शकत नाही. पण बाह्यक्रियेवरून साधारणपणे एक रूप कळतं की छान पूजा करतात हे. करतात लोक पूजा, सगळ्यात घरोघरीच करतात. पण पूजा करण्याकरता या दोन अटी आपण पाळाव्या. शुचिर्भूतता आणि मनामध्ये भगवंतांच्या अस्तित्वाची पक्की जाणीव की मी आता पूजा करणार आहे. धातूच्या मूर्ती आहेत, वंश परंपरेने मला मिळालेल्या आहेत. पण या नुसत्या मूर्ती नाहीत, हा भगवंत आहे. पुष्कळांकडे आपल्या सद्गुरूंच्या पूजनाच्या पादुका असतात, पुष्कळांकडे असतात. घडवून घेतात, सद्गुरूंच्या पायाचा स्पर्श करून घेतात. मग त्या पादुका तामणात घेताना मी त्या चांदीच्या सोन्याच्या पादुका नाही घेत, मी सद्गुरूंचे चरण हे घेतोय अशी भावना करा. पूजेचा प्रारंभ श्रोते हो, भक्ती ते अर्चन म्हणताना पण आपले गृहीचे देवतार्चन या नाव पाचवे भक्ती श्रीराम. म्हणून पूजा उपचार आपल्याला करायचे आहेत. आता आपण पूजेच्या क्रियाकडे जाऊ. हे स्वरूप झालं. आता आपण पूजेची क्रिया बघू. देवपूजा ज्याला करायची आहे, ज्यानी करायची आहे, नित्य पूजा आहे बोललो मी, आपल्याला नित्य आहे, रोज करायची आहे. काही पूजेची प्राथमिक तयारी आधी करावी. स्नानोत्तर करा. त्या पूजेला काही स्नानाची फार आवश्यकता नाही, आधी करू शकता. जसं घरामध्ये काही पुष्पाची बाग आहे, बगीचा आहे आणि फुलं येतात, काही पत्री, बेल, दुर्वा, तुळस, हे भगवंतांना नित्य लागणारे पदार्थ आहेत. कारण आपल्या देवघरामध्ये या पाचही देवता ज्या शंकराचार्यांनी सांगितल्या सगळ्या असतातच. भगवान शिव आहेत, विष्णू आहेत, देवी आहे, सूर्याची प्रतिमा असते, सगळं असतंय देवात. महादेवाची पिंडी असते. त्या त्या देवतेला काही प्रिय शास्त्रांनी फुलं मानली ती आपण तयार करावी. पूजेची पूर्वतयारी करावी. पुष्पहार करता येत असेल तर करावा, करवून घ्यावा. घरातल्या
कोणीही केला तरी चालतो. ही पूजेची प्राथमिक तयारी आहे. देवाचं जे वस्त्र आहे अंग पुसण्याचं ते धुवून तयार असावं. अंगावरची त्याच्या वस्त्र आहेतच. नंतर पूजेला प्रारंभ करताना उत्तरे निर्माल्य विसर्ज्य म्हणून आधी कालचं निर्माल्य काढायचं आहे. पण ही पूजेची तयारी आहे. निरांजन तयार करून ठेवावं, उदबत्ती काढून ठेवावी, भगवंतांना परिमल द्रव्य आणि समर्पयामी म्हणतो ती काढून ठेवावं. रांगोळी काढलेली असावी. भगवंतांच्या उजव्या हाताला म्हणजे देवघराच्या उजव्या हाताला दिवा लागला असावा तेलाचा. मग पूजेच्या वेळी तुपाचा किंवा पूजाभरही काही लोक लावतात तुपाचा दिवा. हे पूजेचे उपचार नंतर करणार आहे आपण. पण आधी देवपूजेची प्राथमिक तयारी करून ठेवावी, चांगली करावी. आणि एक नेहमी लक्षात ठेवावं, देवपूजेचा हा नियम म्हटल्यापेक्षा हे शास्त्राने सांगितलंय आम्हाला. दासबोधात रामदास स्वामी बोलले, जितके काही आपण असं पाहिजे असं म्हटलंय. पुढे मानस पूजेमध्ये म्हटलंय. आणि म्हणून एक वचन आहे, यथा देहे तथा देवे. मला लोणी आवडतंय ना, तर आधी देवाला नैवेद्याला लोणी ठेव, मग ते नैवेद्य प्रसाद म्हणून घे. तुला खूप चांगली चांगली वस्त्र घालायला आवडतं ना, मग वेळ प्रसंग पाहून, कुळाचाराचा सण पाहून किंवा वर्ष प्रतिपदा, गोकुळाष्टमी, रामनवमी या निमित्ताने देवाला नवीन वस्त्र घे. तुला आपल्या हाताला अत्तर लावल्याशिवाय की अंगावर स्प्रे मारल्याशिवाय बाहेर जाता येत नाही ना, अजूनही जावं असं वाटत नाही ना, मग देवाला नानाविध परिमल द्रव्य आणि समर्पयामी तुला म्हणायलाच पाहिजे, म्हणावं. आणि म्हणून ज्योत्स्नापते नमस्तुभ्यम, नमस्ते विश्वरूपिणे, नाना परिमल द्रव्य आणि समर्पयामी असा मंत्र आहे. आणि पूजेची सगळी बाह्य तयारी झाल्यानंतर, शुचिर्भूत झाल्यानंतर स्नान इत्यादी काय आपलं जे वस्त्र असेल, धूत वस्त्र, सोहळं जे काय असेल ते, पण कालचं वापरलेलं बिलकुल घेऊ नये. जर का ते सोहळं नसेल तर कालच्या पोशाखावर नाही, बाह्य पोशाखालाही पूजेत महत्व आहे. आणि सगळ्यात काही कर्म पहिल्यांदा बाह्य उपचार म्हणून करायचं असेल तर पूजकानी लल्लाटे तिलकं कृत्वा, पुराणोक्त श्लोक आहे, लल्लाटे तिलकं कृत्वा पूजा कर्मण चकारे अकृत्वा भारतिलकम तस्य कर्म निरर्थक. पूजकानी आपल्या कपाळाला, खरं म्हणजे आधी जर संध्यावंदन केलं असेल तर भस्मधारण विधी होऊनच गेलाय. गोपीचंदन, गंध किंवा भस्म हे काहीतरी लावलं पाहिजे. त्यांनी शुद्धी सांगितली आहे बरं का. ती मंत्रांनी तर होतेच, ते त्या विचारावर येऊ आपण. परंतु बाह्य उपचारामध्ये लल्लाटे तिलकं कृत्वा, आपल्या भालावरती म्हणजे कपाळावरती काहीतरी असलं पाहिजे. आपलं कपाळ कधी भोंड नको, पांढरं नको. ती आपल्या संस्कृतीची, वैदिक धर्माची रीत नाही. कपाळ भोंड ठेवणं आमची संस्कृती नाही. ते तिलकाने सुशोभितच पाहिजे. रामकृष्णांच्या प्रतिमा पहा, देवांच्या प्रतिमा पहा, एक तरी देव किंवा देवी कोणीही तिलकाशिवाय नाही. किमान बाह्य जगात वावरताना लोकांना आपल्याला लाज वाटते म्हणून लोक पुसून टाकतात, ते ठीक आहे. पण किमान देवपूजा करताना, सद्गुरूंची पूजा करताना, यज्ञात जाताना, स्नान संध्या करताना, जे जे देवविषयक कर्म आहे, पारायण करताना, जप करताना, हे सगळं करताना तरी लल्लाटे तिलकं कृत्वा पूजा कर्मंच कार्य. श्लोकच आहे स्पष्ट, ते लावावं. ही बाह्य तयारी झाल्यानंतर आपल्या अंगी शुचिर्भूतता कशी होईल यासाठी. आणि त्यानंतर प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करताना पूजा उपचार सोहळा ते तर सुरू होतील, पण त्याआधी आमच्या इथे आमच्या वैदिक धर्मशास्त्राने संकल्प नावाची एक गोष्ट दिली आहे. संकल्पाशिवाय कधीही पूजा नसते, आणि संकल्पाशिवाय यज्ञही नसतो, संकल्पाशिवाय संध्याही नसते, आणि संकल्पाशिवाय 16 संस्कारांपैकी कोणता संस्कारही नाही. सगळ्यात पहिलं प्राधान्याने संकल्प सांगितलाय. देश कालाचं वर्णन, सूर्यचंद्र कोणत्या राशीत आहे हे वर्णन, आणि समजा पंचांग उपलब्ध नाही की आपल्याला नाही ते आपण शिकलो पाहायला अजून, तर तिथे विष्णू तथा वारो नक्षत्रम विष्णुरेवच योगश्च करणंचैव सर्वम विष्णुमयं जगत. हा श्लोक तरी पाठ करून ठेवा. पंचांगात असतोच हा श्लोक. की हे सगळं आम्हाला नाही माहिती, इतकं पंचांगी पाहता येत नाही, वेळही नाही. पण सगळं जग विष्णुमय आहे. कारण पंचांग पाहून संकल्प असतोय की चंद्र कोणत्या राशीत आहे, सूर्य कोणत्या राशीत आहे. संकल्प करणं अत्यंत महत्वाचं आहे. पूजा थोड्या वेळ कल्पना करूया.
की भगवंतांच्या प्राप्तीसाठी आम्हाला एक जो पेपर शास्त्राने दिलेला आहे, हा अर्चन भक्तीचा पेपर आहे. लेखी नाही आहे, फक्त प्रॅक्टिकल आहे याच्यामध्ये. मग त्यामध्ये जर मला परीक्षा द्यायची ऑनलाईन जरी असली तरी 1,00,000 विद्यार्थी परीक्षेला बसणार, तर विद्यापीठ एक रोल नंबर देतं कॉलेजच्या थ्रू, महाविद्यालयाच्या थ्रू. तो रोल नंबर लिहिल्याशिवाय किंवा कोड लिहिल्याशिवाय किंवा पासवर्ड त्याला काय आता म्हणत असतील, आमच्या काळात रोल नंबर म्हणायचे. पण रोल नंबर लिहिल्याशिवाय परीक्षा नसते. नाहीतर परीक्षक परीक्षा कशी करतील हा पेपर कुणाचा आहे म्हणून. त्याप्रमाणे संकल्प हा रोल नंबर सारखा आहे. संकल्प मूल कामवे यज्ञ संकल्प संभवाः व्रता नियमधर्माश्च सर्वे संकल्पजा स्मृतः. व्रता नियमधर्माश्च, नियमसो धर्मसो व्रतसो देवपूजासो संकल्प मूल कामवे यज्ञ संकल्प संभवाः. देवपूजा हा यज्ञ आहे, हो यज्ञ आहे, मख आहे, देवपूजा मख आहे, संकल्पाशिवाय नसतंय. आणि पंचांगामध्ये तो असतोय. आपल्याला सगळं शिकता येतं. नवीन जग आहे, व्हॉट्सअप काय, गुगल काय, युट्यूब काय, आमच्यासारखी म्हातारे माणसं शिकून घेतली. पण ज्यांना पूजा करायची इच्छा आहे ना खरंच शास्त्रोक्त पद्धतीने, कारण आपण समासाचा जो प्रारंभ केलाय ना, रामदास स्वामींनी शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे असं म्हटलंय. संकल्प शिकून घ्यावा एखाद्या पुरोहिताकडून, गुरुजींकडून, आचार्यांकडून, किंवा ज्याला करता येतो अशाकडून. फार वेळाचा नाही, अर्ध्या मिनिटात संकल्प म्हणणं होऊन जातो, पाहून म्हणायचा पाठ नाही होत. पण संकल्पाशिवाय पूजा नाही, कारण रोल नंबर शिवाय पेपर सोडवता येत नाही. तसं संकल्पाला महत्व आहे. आणि त्या संकल्पामध्ये देश कालाधिकांचं वर्णन, सूर्य चंद्र इत्यादी कोणत्या राशीत आहे हे वर्णन, आणि पूजा महं करिष्ये. श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मण द्वितीय परार्धे वगैरे वगैरे मोठा संकल्प असतोय. आणि त्या चंद्र, सूर्य आणि शेषेषु ग्रहेषु यथायथम राशीस्थान स्थितेषु असा तो असतो. म्हणजे इतर सगळे ग्रह त्यांच्या त्यांच्या राशीस्थानात स्थित असताना हे परमात्म्या नारायणा, हे जगदंबे, हे महादेवा, हे सद्गुरुनाथा, मी आपलं पूजन करतो आहे. म्हणजे रोल नंबर पक्का लिहिला गेला. संकल्पाला अत्यंत महत्व आहे. पूजेचा संकल्प केल्याशिवाय पूजा नाही होत सुरू. मला हे माहिती आहे की आपल्यापैकी श्रोत्यांपैकी अनेक जण संकल्प करीत असतील, पण जे अजून संकल्पपूर्वक पूजा करीत नाहीत त्यांना मी कळकळीची विनंती करतो आहे की आपण कुठून तरी संकल्प शिकून घ्यावा. सोपं आहे ते. बाकी सगळं जगातलं कठीण कठीण तर आपण किती शिकतोय, पण देवपूजा अगदी शास्त्रोक्त मला घडावी, व्हावी माझ्याकडून. कारण आपण भक्ती अंगाने पाहतोय, उपासना या अंगाने पाहतोय, म्हणून ती बिनचूक व्हावी. बिनचुकीचा अर्थ मला लवकर फलदायी व्हावी. आणि पूजेचं जे फल आहे ते मला पूर्ण पूर्ण लवकरात लवकर मिळावं अशा अपेक्षेने. आणि पूजेचं खरं फळ देवाची प्राप्ती होण्याचं भक्ती म्हटलंय ना. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी सत्स्वरूपानुसंधानन भक्तीत्य विधीयते. हा श्लोक नेहमी आपण लक्षात ठेवावा. आचार्यांचा श्लोक आहे, विवेक चूडामणीतला. त्यापर्यंत मला पूजा नेते. भक्ती आहे, 500 भक्ती ते अर्चना, असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. श्रोते हो, भगवंतांना संकल्पपूर्वक केला आपण संकल्प की या दिवशी असा असा अमुक 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 मी पूजा करतो आहे. मग भगवंतांना आता पूजेसाठी जो 16 उपचारांमधला उपचार आहे पहिला, तो भगवंतांना बोलावणं आहे. त्या बोलावण्याला शास्त्रीय भाषेत आवाहन म्हणतात. देवा ये, तुझी पूजा करणार आहे म्हणे. आणि पूजेमध्ये भगवंतांना आवाहन करण्यासाठी वैदिकही मंत्र असतात आणि पौराणिकही मंत्र असतात. कशासाठी मंत्राने देवाला बोलवायचं? आणि ज्याला एखाद्याला मंत्र येत नाही त्यांनी काय करायचं? त्याला 2 पर्याय, की मनापासून देवाला कळवून प्रार्थना करायची, देवा तुझी पूजा करतोय करते, तू ये कामनामध्ये. असं मनापासून म्हटलं तर होईल काम. मनापासूनही म्हटलं, त्यात जर का मंत्रांनी म्हटलं तर अजून लवकर काम होईल. कारण आमच्या इथे एक वचन आहे संस्कृत मध्ये, मंत्राधीनंच दैवतम. सगळी दैवत, विष्णू, शंकर, ब्रह्मा, हनुमान, राम,
सगळी दैवत त्या एकेका मंत्राच्या अधीन असतात. म्हणून पूजाशास्त्र हे वैदिक मंत्रांनीही केल्या जातं. आणि ज्यांना वैदिक मंत्र थोडेसे ते स्वरयुक्त असल्यामुळे नाही तितके संथा नाही घेतले येत नाही, वाचता येत नाही, त्यांनी पुराणोक्त मंत्र म्हटलं तरी चालतात. आपण फक्त आवाहन इतका उपचार थोडा वेळ विचार करू. बाकी 16 उपचारांचा असा विचार करायचा आहे पूजाशास्त्रात. आणि नसेल येत तर शिकावे. अधिकारी व्यक्तींकडून, गुरुजी पुरोहितांकडून शिकावे, अर्थ समजून घ्यावे. आणि या मंत्रांचे जर अर्थ कळले ना, तर पूजेमध्ये अजून जास्त प्रकारचा आपलाच भाव वृद्धिंगत होतो. भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव यायला लागते. तिथे देव आहे. आता बघा, आवाहन देवाला करायचंय पूजेला बसल्यानंतर, पूर्वतयारी झाली, शुचिर्भूतता झाली, संकल्प झाला, आता आवाहन करायचंय. त्याचा वैदिक मंत्र आहे हरी ही ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद सभूमी वृत्त हे पुरुष सूक्तातली पहिली रुची आहे. ते वैदिक आवाहन आहे. सहस्र शीर्षा पुरुष, गणपती घेतलाय पात्रामध्ये, विष्णूची मूर्ती घेतली आहे, महादेवाची लिंग घेतलाय, पिंड घेतलेली आहे. पण आवाहन देवतेला अक्षत त्यांच्यावर टाकून, अक्षत टाकायची देवतांवर, मग तामणात घ्यायचे आणि मग तोंडाने हा मंत्र म्हणायचा की तुम्ही या. कारण हरी ही ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद हे विराट पुरुषाचं वर्णन आहे. आणि ते विराट पुरुषाचं वर्णन असल्यामुळे त्या विराट पुरुषाला तर मी तामणात घेऊ शकत नाही. पण त्याचं हे स्थूल स्वरूप आहे. स्थूलम वपु सकल जीव निकाय धाम, भागवत आपल्याला स्पष्ट उल्लेख करतं. त्याचं स्थूल रूप आहे. प्रत्येकाकडे मूर्तीचे आकार वेगळे वेगळे असतात. पण घरी देवघरात जे आपल्या मूर्ती असतात ना, शास्त्र असं सांगतं की ती मूर्ती अंघोळभर उंचीपेक्षा नसावी, अंगठ्यापेक्षा मोठी नसावी. घरची मूर्ती पूजेची देव मंदिरांमध्ये वगैरे असतात, असू शकतात, असाव्यात. पण घरच्या सगळ्या मूर्ती अंगठ्या एवढ्या उंचीच्या असाव्याचं शास्त्र सांगतं. त्यांना आवाहन करायचं. पण ते लहानसे इतकी मूर्ती तामणात घेताना अंतःकरणात कल्पना कोणती करायला सांगितली शास्त्राने? हरी ही ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपाद. तुला हजारो डोळे आहेत, तुला हजारो पाय आहेत, हजारो वाणी आहेत. हजारो शब्दाचा अर्थ उपलक्षणीने खूप असा होतो. कोट्यावधी कोट्यावधी. पण मी माझ्या पानापत्र तुला घेत आहे देवा. हे आव्हानाचं स्वरूप आहे. पुराण मंत्र जर म्हणायचं असेल, पुराण मंत्राची निर्मिती आचार्यांनीच केलेली आहे. आगच्छ देव देवेश तेजो राशे जगतपते क्रियमाणा मया पूजा गृहाण सुरसत्तम, असा देवाच्या आवाहनाचा पौराणिक मंत्र आहे. वेदोक्त पौराणिक. काही साधकांना दोन्ही पाठही येतात, करतात, एक प्रयत्नपूर्वक करणारे साधक माझ्या पाहण्यात आहे. प्रयत्नपूर्वक दोन्ही मंत्र म्हणतात. आणि मंत्राधीनंच दैवत नसल्यामुळे पुन्हा ती भावना, भावेशु विद्यते देव, जैसा भाव जयापाशी तैसा देव तयाशी. जाणे भाव अंतरसाक्षी प्राणी मात्रांचा श्रीराम. जैसे जयाचे भजन तैसेच दे समाधान. भाव होता किंचित न्यून आपण हे दुरावेश. भाव, सगळा पूजा उपचार भावाच्या पायावर असल्यामुळे तो भाव अंतःकरणात असलेला अजून वृद्धिंगत व्हावा यासाठी मंत्रांचं सहाय्य घेतलंय. एकच उपचार आपण समजून घेतो, आपल्याला अजून फल इत्यादी पाहायचंय, या प्रकारे 15 उपचारांचा विचार करावा. पण एक नेहमी कायम लक्षात ठेवू आपण सगळे की भगवंताला जे आवडतं, म्हणजे मला जे आवडतं ते भगवंताला द्यायचं आहे, हे भगवंताला द्यायचं आहे. याप्रमाणे सगळी स्थूल पूजा म्हणजे अर्चन भक्ती ही पूर्ण कुठपर्यंत होते? मग त्याला तामणात घेतलं, मग काही अभिषेक केल्या जातात, काही सूक्त म्हटल्या जातात. अभिषेक करतात त्यांना सूक्त म्हणतात. त्यात पुरुष सूक्त आहे, श्री सूक्त आहे, अथर्व शीर्ष आहे, रुद्र आहे. या सूक्ताने अभिषेक पवमान आहे, रुद्र आहे. हे त्या देवतेचे आहेत, त्या दिवशी करावेत, शिकावेत, धडपड करून शिकावे. प्रपंचात किती नवीन नवीन गोष्टी शिकतो ना आपण साधक हो, हे शिकावं, हे करणीय आहे. आणि पूजेचं फल फार लवकर मिळतं. आणि त्यानंतर हे सगळे उपचार झाले, देवांना वस्त्र द्यावे, उपवस्त्र द्यावे, पुष्पहार द्यावे, गंध द्यावं, नाना परिमळ द्रव्य द्यावे.
अगदी इथपर्यंत सांगितलंय देवाला स्नान घालताना जर थंडीचे दिवस असतील ना तर किंचित उष्णोदक स्नानम समर्पयामी श्रीराम. लहानसं पळीभर पाणी घेऊन ते निरांजनीवर किंवा समयवर असं थोडं जवळ धरायचं. भगवंताला गरम पाण्याची गरज नाही आणि थंड पाण्याची गरज नाही. जेव्हा आपण परापूजेचे अधिकारी हो ना, पूजेचा नित्य उपचार स्थूल पूजेचा केला की साधक हा परापूजेचा अधिकारी होतो. हळूहळू परापूजेचा अधिकारी होतो. परापूजा हे खूप वेगळं प्रकरण आहे. पण पूजा स्थूल रूपातली पूजा केल्यानंतर भावयुक्त अंतःकरणाने केल्यानंतर त्याचं जे फल आहे ते साधक परापूजेचा अधिकारी होतो. पण तोपर्यंत परापूजेचा अधिकारी होईपर्यंत मला जर का थंडीच्या दिवसांमध्ये गिझरचं पाणी पाहिजे, लाईट गेले असले तर मला गॅसचं तापवून गरमच पाहिजे, माझी सवय आहे, तोपर्यंत भगवंतांच्या मूर्तींना, जगदंबेच्या टाकाला आणि हनुमंतांच्या मूर्तीला, शिवाच्या लिंगाला मला गरम पाण्याचा अभिषेक करायलाच पाहिजे. म्हणून त्याचा श्लोकही दिला, पुराणोक्त श्लोक आहे, नाना तीर्था दावृतंच तोयमुष्णम मया कृतम स्नानार्थं ते प्रयच्छामी स्वीकुरुष्व दयानिधे. तो दयानिधीत आहेच. नाना तीर्था दावृतंच, नाना तीर्थक्षेत्रावर आणलेलं जल आहे बाबा देवा, साधन नाही आहे. पुष्कळ लोक तर आपल्या घरी थोडी गंगा असेल ना, रोज ज्याने अभिषेक करतात ज्या पाणी आणि त्यात थोडं गंगाजली टाकतात, कोणी त्यात थोडी तुळशीचे पानं टाकतात, त्यांनी पवित्र होतं. कोणी औदुंबराचं पान टाकतं, कोणी तुळशीचं एक पान टाकतं, यांनी सगळे ते तीर्थ बनतं. म्हणून या सगळ्या वनस्पतींना फार मूल्य आहे हो. अभिषेक देवाला पात्रातल्या करावा, पाणी घालावं, अभिषेक पात्र घ्यावं, दुधाचा अभिषेक करावा, त्याचे मंत्र पाठ करावे, ओम आप्याय स्व समेत होते वगैरे मंत्र आहेत. किंवा ते जर का वैदिक मंत्र आपल्याला जड जात असतील तर पंचामृताचा पौराणिक मंत्रही आहे. दूध दही इत्यादी तुला देवा मी वाहतो, असा पौराणिक मंत्रही आहे, तो म्हणावा. मग काही आपल्या इथे फोटो असतात, काही प्रतिमा असतात ज्या खाली नाही घ्यायच्या आहेत, किंवा मृत्तिकेची जसं गोकुळाचं उदाहरण घेतलं, बैल आणतो आपण, गोकुळ असतं, नाग तयार करतो, नागपंचमीला कोणी करतात. गणपती असतात, गणपतीची मृत्तिकेची मृण्मयाची मूर्ती असते, मग त्याला कसा अभिषेक करणार? त्याला पुष्पांनी अभिषेक करायला सांगितलं. फूल पेल्यामध्ये बुडवायचं, त्याच्यावर काही पाणी घ्यायचं आणि उर्वरित देवतांना ज्या धातू पाषाणाच्या नाही, ज्यांना बाधा पाण्याने येऊ शकते, त्यांच्यावरती पुष्पाने प्रोक्षण करायचंय. अभिषेकम समर्पयामी. आणि सर्वात शेवटी पूजेच्या शेवटी आपण काही उपचार अभिषेक केल्यानंतर पूजा समाप्ती महाभिषेक स्नानम समर्पयामी अशी करायची आहे. ओम देवस्य सवितु प्रसवेशनोर्भाव्याम पुष्णो अस्ताभ्याम मग्नेश तेजसा वगैरे वगैरे महाभिषेकाचा मंत्र आहे वैदिक, तो म्हणावा. कोणी विष्णू सुक्त म्हणतात ते म्हणावं. उपचार पूर्ण झाले, देवांना आपल्या जागी ठेवावं, सुप्रतिष्ठित वस्तू पुन्हा म्हणावं, जिथे देव ठेवायची तिथे पुन्हा अक्षत ठेवावी. नेहमी अक्षतेशिवाय कोणती देवता ठेवू नये. शंख असेल तर पाणी भरल्याशिवाय ठेवू नये. असे काही काही पूजेमध्ये काही काही गोष्टी पाळायच्या आहेत हो, त्या शिकाव्या, शास्त्र समजून घ्यावं आणि आपल्या पूजेत काही त्रुटी असतील तर हळूहळू दूर कराव्या. त्यानंतर भगवंतांना काहीतरी नैवेद्य समर्पण करावं, पुष्पहार इत्यादी वाहून झाल्यानंतर. हे 16 उपचारांमध्ये आहे. मग ज्या दुधाने आपण देवाला अभिषेक केला, शेष पंचामृतम नैवेद्यम समर्पयामी, पंचामृताचा नैवेद्य करावा. काही साखर, खडीसाखर, काही फळ आणलं असेल तर फळाचा नैवेद्य करावा. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्य सचराचरम तस्मात फलप्रदानेन सफलाश्च मनोरथा, हा असा श्लोक आहे. प्रत्येकाचा मंत्र आणि प्रत्येकाचा आहे. पुष्प वाहताना मंत्र आहे, दीप दाखवताना मंत्र आहे. सगळे मंत्र आमच्या पूर्वसुरींनी तयार करून ठेवले. घाईघाईत गडबडीत कशी पूजा करू नये. पूजेमध्ये आपण 2 अटी मगाशी पाहिल्या आणि 2 अटी ठेवाव्या. त्यानंतर आरती करावी, ती आरती घरातल्या सगळ्यांनी घ्यावी. तीर्थ घ्यावं, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकं तीर्थम जठरे धारयाम्यहम. तीर्थ घ्यावं, पंचामृत प्रसाद घ्यावा, काही फलप्रसाद घ्यावा आणि साधकांनी त्यानंतर एवढे सगळे उपचार शास्त्रोक्त पद्धतीने केल्यानंतर काही वेळ हे खूप ऑब्झर्व करण्यासारखं आहे. पूजाशास्त्र ज्यांनी लिहिलंय, तयार केलं आमच्या पूर्वसुरींनी, आचार्यांनी,
त्यांनी हे खूप स्पष्टपणे लिहिलंय. पूजेला बसण्यापूर्वी काही वेळ प्रपंचातलं पूर्ण लक्ष काढून घ्या. अंतःकरण शांत करावं. ते आपल्या कुलदेवतेवर किंवा आपल्या घरी ज्या मूर्ती आहेत त्यांच्यावर केंद्रित करावं, म्हणजे देवावर केंद्रित करावं. अंतःकरणात काही प्रपंच असेल, नुकताच 1 तास पेपर वाचला असेल तो काढून टाका. खरं करू नये, पण कोणी सकाळी टीव्ही लावला असेल आणि काही पाहिलं असेल तर ते विसरून जावं. काही वेळ द्यावा. एकदम पूजा सुरू करू नये. मुद्दा बोलतोय, शांत अंतःकरणाने पूजा करावी. शांतच नाही, नुसतं शांत आणि प्रसन्न, प्रेमळ, भावयुक्त अंतःकरणाने पूजा करावी. यासाठी पूजेला बसल्यानंतर अर्धा मिनिट नुसतं बसावं. एकतर आपल्या सगळ्या देवाऱ्यातल्या देवांकडे पाहावं, नुसतं पाहावं. त्यानंतर त्यांच्या अंगावर कालचं जे निर्माल्य आहे ते आधी काढून घ्यावं आणि त्यानंतर मग पुढे संकल्प इत्यादी पुढचे उपचार मग बोललो त्याप्रमाणे. आणि तसंच पूजा पूर्ण संपली. तीर्थप्रसाद नैवेद्य आम्ही ग्रहण केला. एकदम उठू नये. पूजेच्या आधी काही वेळ आणि पूजेनंतर काही वेळ भगवत ध्यान चिंतनातच राहावं. यासाठी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी पूजेला प्रारंभ करायच्या आधी, कलश शंख घंटा पूजनाच्याही आधी ध्यान सांगितलंय. आणि त्या ध्यानामध्ये ज्या मुख्य पंचायतन आचार्यांनी मांडलंय, विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि देवी अशा 5 देवता मांडल्यात ना, या 5 ध्यानाचे श्लोक आहेत. ते सगळ्या पूजा शास्त्रांच्या ग्रंथात मिळतात. आधी ध्यान का करायला सांगितलं? ध्यानाने चित्त एकाग्र होतं. आमची फाकलेली चित्तवृत्ती जी विषयांवर खूप फाकलेली आहे, विषयांवर म्हणजे प्रपंचात खूप फाकली आहे. आज सकाळी चहा फारच गोड झाला होता, काय माहित साखर दिली 2दा टाकली की काय, असा विचार मनात असेल तर काढून टाका. अंतःकरण शांत करावं. ते करायला सामर्थ्य आपल्याला यावं म्हणून भगवंतांचं ध्यान सांगितलंय. शांताकारम तिथे विष्णूचा श्लोक आहे. ध्यान नित्य महेशम शिवाचा श्लोक आहे. गजवदनम चिंत्यम हा गणपतीचा श्लोक आहे. ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती हा सूर्याचा श्लोक आहे. आणि नमो देव्ये महादेव्ये शिवाय सतत नमः हा जगदंबा किंवा देवी यांच्या वंदनाचा श्लोक, ध्यानाचे श्लोक आहे, ते वंदनाचे नाही आहेत. हे ध्यानाचे श्लोक सांगितले आहेत म्हणायला, जेणेकरून मला त्यांचं खरंच ध्यान डोळ्यासमोर येईल. आणि भगवंतांचं ध्यान डोळ्यासमोर आलं की काही वेळापुरती का होईना प्रत्येकाला अनुभव येतही असेल, चित्तवृत्ती शांत होते, प्रसन्न होते. आणि अशा शांत आणि प्रसन्न चित्तवृत्तीने मग पूजेला प्रारंभ करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे पूजा संपली, तीर्थ घेतलं, प्रसाद घेतला, पुन्हा काही वेळ ही शांत वृत्ती टिकवावी. सहसा पूजा काळामध्ये फार वाईट चिंतन विचार नाही साधकाच्या मनात येत, कारण देव समोर आहेत, अभिषेक स्वरूप आहे, मंत्र सुरू आहे, काही क्रिया सुरू आहे, पुष्पहार वाहणं सुरू आहे, आधी अभिषेक करणं सुरू आहे, गंध लावणं सुरू आहे. हे सगळं भावयुक्त अंतःकरणाने, की मी सद्गुरूंच्या पादुकांना गंध नाही लावत आहे, सद्गुरूंचे चरण माझ्यासमोर आहेत, पूजा केली, अभिषेक केलाय, त्यांना आता करतोय. श्रीखंडन चंदनन दिव्यम गंधाढ्यम सुमनोहरम विलेपनन सुरश्रेष्ठ चंदन प्रतिगृह चंदन पाहत मी पावलांना लावतोय, धातूच्या पादुकांना नाही लावत आहे. मी कृष्णाच्या त्या बाळकृष्णाला गंध नाही लावत आहे, तो बाळकृष्ण आहे इथे. असं सावकाश हळूवारपणे, उगीच घाईने कसंही नाही लावायचं. भाव भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवूनच प्रत्येक क्रिया करायची. तो आहे, या मूर्तीत आहे, या पादुकात आहे, या शिवलिंगामध्ये आहे, या सुपारीमध्ये गणपती आहे, अशी पूजा करायची आहे. आणि पूजा संपल्यानंतर याच भावनेत पूजा करताना ज्या भावामध्ये साधक किंवा उपासक किंवा पूजक होताना ते काही काळ राहण्यासाठी पुन्हा शास्त्राने सोय सांगितलेली आहे, की पूजा उपचार झाले, आरती झाली, हे पूजेचे उपचार संपले, मंत्र पुष्पांजली झाली, म्हणून पूजा कर्मांते द्विराचमनं करोमी वगैरे तेही झालं. तीर्थ घेणं झालं, भगवंताची क्षमा मागणं झालं, की भगवंता पूजेत काही त्रुटी राहिल्या असतील तर दूर कर बाबा, तुझं सामर्थ्य आहे. यच्च स्मृत्या नामोक्त्या तपपूजा क्रियादिषु न्यूनम संपूर्णता याती सद्य वंदे तमच्युतम. देवा क्षमा कर, अपराध सहस्राणी क्रियंते अहर्निशम मया दासोहमिति माम मत्वा क्षमस्व परमेश्वर देवा.
अच्छा, पूजामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील ना, दुरुस्त करून घ्या अशी प्रार्थना करावी. त्याच वातावरणात, त्या भानात राहावं. पूजकांनी पूजा केल्याच्या भावात काही काळ राहावं पूजेनंतर. त्यासाठी शास्त्रांनी सोय सांगितली आहे, की पूजेनंतर एखादं अष्टक म्हणावं. सद्गुरूंचं म्हणा, देवीचं म्हणा, कुलदेवतेचं म्हणा, अष्टक म्हणावं, स्तोत्र म्हणावं. ज्याला कुणाला येत असेल विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, किंवा ज्याच्या इथे जी कुलधर्माची रीत असेल त्याप्रमाणे म्हणावं. सद्गुरूंचं अष्टक म्हणावं. जे आपल्याला प्रिय असेल असं काहीतरी वचन म्हणावं. दासबोधाचा समास वाचावा, भागवताचा एक अध्याय वाचावा. काय जे आपल्याला प्रिय असेल, गुरुचरित्राचा एक अध्याय वाचा. जे आपले काही उपासना पद्धती असेल त्यातलं काहीतरी पूजा संपल्यानंतर काही वेळ करावं. उद्देश, पूजा काळामध्ये मी भगवत भानात राहण्याचा प्रयत्न केला, चित्ताला ठेवण्याचा प्रयत्न केला. ते तसंच काही काळ राहावं, म्हणजे पूजेचं फल पदरात पडतं. मगाशी बोललो मी आपल्याला, स्थूल पूजा आपण आता आज हा विषय दासबोधातल्या ओवीच्या अनुषंगाने शिकलो. आपले गृहीचे देवतार्चन या नाव पाचवी भक्ती श्रीराम, फक्त इतक्या ओवीला आपण न्याय दिला. कारण अर्चन भक्ती हा विषय खूप मोठा आहे, व्यापक आहे. त्याला आपण अगदी सुरुवातीला थोडा स्पर्श केला. माझ्या घरातल्या स्थूल देवतांचं पूजन करता करता माझी पूजा इतकी व्यापक झाली पाहिजे. यद्यत सत्व तिथपर्यंत आमच्या पृथ्वीराजांनी पंचमहाभूतांची केली, विराट पुरुषांची पूजा केली. ते स्थूल पूजेचं शेवटचं टोक आहे. ते भावयुक्त अंतःकरणाने पंचमहाभूतांची पूजा करण्यापर्यंत आहे. आणि पंचमहाभूतांची पूजा घडल्यानंतर त्यांनी त्यांची पूजा केल्याचं फळ जर मला दिलं, तर भगवंतांच्या सूक्ष्म स्वरूपाकडे मग साधकाला वाटचाल करता येते. आणि सूक्ष्म स्वरूपाकडे वाटचाल याचा अर्थ, आता परमात्मा जो अत्यंत सूक्ष्म विषय आहे, मनबुद्धी वाणीचा तो विषय नाही, असा जो आहे सूक्ष्मात सूक्ष्मतर नित्यं तत्वमेव त्वमेव तत्, कैवल्य उपनिषदाची श्रुती आहे. सूक्ष्मात सूक्ष्मतर नित्यम, स्थूल स्वरूपात परमात्म्याची अशी पार्थिव पूजा इथून प्रारंभ, आणि सूक्ष्मात सूक्ष्म अतिव्यापक ईशावास्यम इदम सर्वम श्रुती म्हणते ना, ईशावास्य उपनिषदाची, तिथपर्यंत झोंबून आणि शेवटी त्वमेव तत् इथपर्यंत भगवंतांच्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने साधकाची प्रगती होते. मध्ये एक टप्पा आहे, या स्थूल पूजेनंतर साधक जेव्हा सूक्ष्मात जातो, तो परापूजेचा अधिकारी होतो. परापूजा मगाशी बोललो आपल्याला, एक वेगळं प्रकरण आहे. कासयाने पूजा करू तुझी केशराजा, असं तुकोबांचा परापूजेचा भंग आहे. श्रीमद आद्य शंकराचार्यांची पूर्णस्या वाहन पुत्र वगैरे असं अष्टक आहे. ते अष्टक शंकराचार्यांचं हे परापूजेच आहे. आणि परापूजा आणि स्थूल पूजेमध्ये अजून एक विधान आहे, त्याला मानस पूजा म्हटलंय. स्थूल पूजा करणाऱ्याचा अधिकार वाढून वाढून, जर क्वचित प्रसंगी अशी स्थूल पूजा नाही करता आली, मी प्रवासात आहे, आजारी आहे, तर काय करायचं? समर्थांनी या समासाच्या समारोपाला त्याला थोडा स्पर्श केलाय. तोही विषय व्यापक आहे, पण त्याला आपण स्पर्श करायला पाहिजे. स्थूल पूजा, परापूजा याच्यामध्ये एक अजून टप्पा समर्थांनी मानलाय, तो खरंच आहे. ऐसी पूजा न घडे बरवी, तरी मानस पूजा करावी. मानस पूजा करावी. मने भगवंतास पूजावे, कल्पून सर्वही अर्पावे, येणे प्रकारे किजे मानस पूजा. हे आपत्काळासाठी, नुसतं आपत्काळासाठी नाही. काही अत्यंत उच्च दर्जाचे साधक स्थूल पूजा तर करतात, पण नित्य नियमाने सकाळी उठल्यानंतर सद्गुरूंची मानस पूजा करतात. मने भगवंतांचं पूजावे, तसे मने सद्गुरूंचं पूजावे. मानस पूजेचा फार मोठा एक टप्पा आहे हो. त्याने अधिकारी लवकर प्राप्त होतो. सगळं मनाने कल्पनेनेच व्हायचं. उत्तमात उत्तम व्हायचं, उत्तम चंदन द्यायचं, उत्तम अत्तर द्यायचं, उत्तम हार द्यायचा. साधं दूध कशाला, आपल्या घरातलं केशराचं दूध द्यायचं रोज, कल्पनेने द्यायचं आहे ना, मग काय हरकत आहे? जितके काही आपण असं पाहिजे तितके कल्पून अर्पिजे, येणे प्रकारे की जे मानस पूजा. हे मानस पूजेचं एक मोठं विधान आहे. अनेक साधक नियमितपणे मानस पूजा आपल्या घरच्या देवतेची आणि सद्गुरूंची करीत असतात. फार मोठं याचं फळ मिळतं. सातत्याने 12 वर्ष जर मानस पूजा केली ना, तर भगवंत प्रसन्न होतो, भगवंत प्रसाद देतो.
कृपा प्रसाद देतो असं विधान आहे शास्त्रांमध्ये. म्हणून समर्थांनी या समासाचा समारोप करताना मानस पूजेचा उल्लेख केला आहे. आणि एक ओवी समारोपाला वापरली तेवढी म्हणतो आणि आपण थांबू. काया वाचा मनो आणि मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंत अर्चने या नाव अर्चन भक्ती. काया वाचा आणि मने कळतो आपल्याला अर्थ सगळ्यांना. काया म्हणजे शरीराने, वाचा म्हणजे वाणीने आणि मनाने, तिन्हीनी चित्ते वित्ते सगळे शब्द परिचयाचे, जीवे प्राणे या सगळ्यांनी भगवंतांची पूजा करायची आहे. उत्कृष्ट उत्तमात उत्तम करायची आहे. अशी जर केली तर भगवंतांना ती हळूहळू प्रिय होते आणि स्थूल पूजेमधून आमचा प्रवास परापूजेकडे पूजेद्वारे होतो. समर्थांनी या समासामध्ये लहानशा समासामध्ये स्थूल पूजेचाही आग्रह केला आहे, मानस पूजेचा आग्रह केलेला आहे. ते आपण सर्वांनी करावी. करतच असाल आपण, पण ज्यांना पूजा उपचार विधी शास्त्रोक्त नाही आहेत त्यांनी खरंच अधिकारी व्यक्तींकडून शिकून घ्यावा. मी कळकळीची आपल्याला विनंती करतो, शिकून घ्यावा आणि आपल्या कुलधर्म कुळाचार्याच्या देवतेची नित्य पूजा आपण करावी. तीर्थप्रसाद ग्रहण करावा, स्तोत्र इत्यादी म्हणत जावे. यांनी सद्गुरूंची सुद्धा कृपा होते. कारण प्रत्येक सद्गुरू, आमचे विष्णुदास स्वामी महाराज नेहमीच सांगायचे, आधी कुलदेवतेची पूजा करा, तिला प्रसन्न करा. आपली जी कुलदेवता असेल तिचं अष्टक किंवा तिचं स्तोत्र रोज म्हणा. सगळ्यांना उपदेश करायचे. कारण कुलदेवतेच्या प्रसन्नतेशिवाय उपासनेची पुढची वाटचाल नसते. तिचा आशीर्वाद हवा तर मग पुढची उपासना सगळी होते. असे सगळे सद्गुरू आचार्य आपल्याला सांगत असतात. असं आपल्या सर्वांच्या हातून वर्तन व्हावं. कुलदेवतेची नित्य पूजा घडावी. मानस पूजा आपण करीत असाल तीही अवश्य करावी. आणि आम्हाला पूजेचं नेमकं फल जे आहे परापूजेत आमचं अंतःकरण जाणं ते सर्वांना प्राप्त हो. एवढीच एक मी सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणी आणि माझे सद्गुरू परमपूजनीय प्रल्हाद महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.